ही साडी चोळी आहे, खण आहे, नारळ आहे. हे घे, कोल्हापूरला जा आणि बाबाईला अर्पण करा. हे घे. आई आधी तू बरी हो आणि शारदाताईच्या जखमा भरत आल्या ना की आपण सगळे मिळून जाऊ अंबाबाईला. हा अगं तेव्हा आपण जाऊच, पण तू आज जा कोल्हापूरला. घे तर. आई मला कोल्हापूरला पाठवायला एवढी उतावळी का झालीस तू? माझ्यासाठी ते शारदाताई मी नवस बोलले होते गौरे अंबाबाईकडे. शारदाताई काल ते खेट आज हे नक्की काय चाललंय तुझं? आणि आपल्या आईची शिकवण आहे का नाही की देवाकडनं कधीच काय बी मागायचं नाही. कसला नवस बोलल्यास तू? तुम्हा माय लेकीचं काय गणित चालतं ना तेच नेमकं कळत नाही बघा मला. जाऊ दे, आपण एक काम करू. शारदाताई तू जरा बरी होत आली ना की आपण सगळे मिळून जाऊ हा अंबाबाईला. पण आई आज नको. हा अगं गौरी, ते माझ्या लग्नासाठी नवस बोलले मी. अजून किती दिवस गावातल्यांचे टोमणे ऐकू. काळजाला टोचण्या लागतात माझ्या. तुला नसेल जायचं तू नको जाऊस, मी जाईन. अगं तुला 4 पावलं चालता येईना, तू कशी जाणार? जाईन कसं तरी. शारदाताई मी आहे ना, मी जाऊन देऊन येते. हा तू जा. हा उन्हा चढायच्या आत जा आणि दुपार टळल्यावर परत ये. उन्हाचा प्रवास करू नका. हा सावकाश जा. सांभाळून गौरी. रडुगायचं चमचं रडुगायच्या आधीच हजर आहेत. चांगलंय. रडुगाय इंदुराणीच्या पायावर नाक रगडून माफी मागताना 4 लोक बघाया पाहिजेतच. महादेव बसा. मातोश्री मातोश्री तुमच्या कोर्टात माझी केस आली हे माझं भाग्यच बघा. तुमच्या या निष्ठावान कार्यकर्त्याला तुमच्याकडनं न्याय मिळणार ही गॅरंटी आहे. या खुर्चीवर बसल्यावर आम्ही फक्त न्यायच करतो, मग तो कार्यकर्ता असू दे नाही तर दुश्मन. आणि आम्ही बोलत असताना मध्ये कोणी बोललं तर आपण काय करतो अरविंदजी? आम्ही हाकलून देतो. कळलं का? जे होणार ते नियमाप्रमाणेच होणार. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. कार्यकर्ता मैत्रीण असलं काय बी आडवं आणणार नाही तुम्ही, गॅरंटी आहे इंदुराणीला. पण मातोश्री ती कृष्णा आहे का नाही, लय लबाड. पंचायत दोन्ही पक्षांचं ऐकून घेण्यासाठी बसलीये. समोरचा पक्ष आल्यावरच बोलायचं. ठीक आहे, ज्यांच्यात खोट आहे तेच उशिरा येतात. खुद्द मातोश्री हजर आहेत, पण त्या कृष्णाचा काय पत्ताच नाही. चुकीचं वागते आहे कृष्णा.
बरं का इंदुराणी, कोण चूक आहे कोण बरोबर आहे हे ठरवलाच तरी पंचायत बोलवले. तू आधीच कृष्णाला चुकीचं ठरवून निकाल लावू नकोस. पंच, निकाल लावणारी मी कोण? चूक काय बराबर काय हे सांगाया तुमच्यासारखी जुनी जाणती माणसं जमल्या तिथं. हा निकाल सांगाया, निकाल सांगायला साक्षात न्याय देवता सत्यभामा शिंदे सरकार, आपल्या सगळ्यांच्या आदरणीय मातोश्री हजर आहे. त्या न्याय करणार ही गॅरंटी आहे. तुला म्हणलं होतं मी येऊ नको तू म्हणून. किती त्रास होतोय बघ तुला. घरी थांबायचं कशाला आली तू? तू पंचायतीसमोर एकटी पडाय ना. एक काम कर, तू हो पुढं, मी येते मागं मग. आपल्यामुळं पंचायतीला उशीर नको. तू हो नाही, तुला असं एकटीला सोडून नाही जाणार मी. आपण दोघी जाऊ, हळूहळू चालत जाऊ. चल ये, सावकाश. अशी कुठं राहिली म्हणायची कृष्णाराणी? मोठी माणसं ताटकळत वाट बघत उभी आहेत आणि त्या कृष्णाराणीचं काय पत्त्याच नाही. मातोश्री, पंचायत सुरू करूया. कृष्णा आल्यावरच पंचायत सुरू होईल. आणि ती महाराणी आलीच नाही तर? मातोश्री माफ करा, मला वाटलं होतं पंचायत दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घ्यायला बोलावले तुम्ही, पण तुमच्या बोलण्यावरून असं वाटतंय तुम्ही आधीच कृष्णाची बाजू घेऊन बसले. म्हणजे पंचायतीचा काय नियम बियम असाया पाहिजे का नको? कार्यकर्ता मैत्रीण असं काय बी आडवं येऊन न देता न्याय करणार असं म्हणला होता का नाही तुम्ही? म्हणला होता की नाही? 10 मिनिटं वाट बघू आपण आणि मग पंचायतीला सुरुवात करू. इंदुराणी 10 मिनिट, फक्त 10 मिनिट वाट बघ, मग फैसला तुझ्या बाजूनच. मला वाटायला रडूगाईनं हातरून धरलं असणार, नाहीतर रस्त्यात कुठेतरी चक्कर येऊन पडली असणार. मिने, मिने, अगं गौरीताई कुठे आहे? कोल्हापूरला गेल्या. अगं हो, पण ती कॉल का उचलत नाहीये? मला नाही माहिती रे, आणि माझं ना ऑलरेडी डोसकं फिरलेलं आहे. तू अजून भर घालू नकोस त्यात. म्हणजे तुला बी कळलं का पंचायतीचं? पंचायत कसली? अगं मम्मीने कृष्णाच्या विरोधात पंचायत बोलावली. पंचायत बोलवल्या? कधी? आज तिकडेच गेले मम्मी. काहीतरी मोठं कान शिजतंय मम्मीच्या डोसक्यात. अगं हेच तर सांगायला गौरीताईला कॉल करतो मी, पण ती एक पण कॉल उचलत नाही माझा. लय ऐकलं शारदाताई आणि आईचं. आता नाही, गौरीताईला सगळं सांगून टाकणार. तू फोन ला गौरीताईला.